नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील पातळगंगा नदीच्या तीरावरती. खरं तर माझ्या पाठीमागचे जे चित्र पाहताय ते अत्यंत धक्कादायक आणि सतर्कतेचा इशारा देणार आहे. मागील 2-3 दिवसापासून आपण पाहताय की पर्जन्याचं प्रमाण वाढलं आणि या आजूबाजूच्या नद्यांना अर्थात लेंडी आणि इतर जे नद्या आहेत त्यांचा जो पाण्याचा प्रवाह आहे वाढला गेला आणि यातूनच अनेक गावांमध्ये पाणी शिरलं गेलं आणि या पाण्यामुळे अनेकांची शेती, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरे सुद्धा उद्ध्वस्त झाली. खरं तर प्रशासनाकडून या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जी काही तीरावरती जे नदीच्या तीरावरती जे काही गावं आहेत त्यांना त्वरित हलवण्याची भूमिका सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व इतर सर्व यंत्रणा तातडीनं कार्य करायला सुरुवात केली आणि त्याचेच परिणाम मागील 2-3 दिवसापासून जे प्रवाह पाण्याचा वाढत होता त्यातून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी होमगार्ड जी यंत्रणा आहे ती ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावा लागायचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती थांबून नागरिकांना त्या रस्त्यावरती जाऊन देत नाहीत. नागरिकांना रील्स व इतर फोटो सेशनसाठी सुद्धा मनाई यांच्या माध्यमातून होताना दिसते. आमचं सुद्धा म्हणणं असं आहे की प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. रील्स किंवा फोटो सेशनसाठी आपण या तीरावरती किंवा पाण्याच्या प्रवाहाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. ज्या नाही तो जहान आहे याच उक्तीनुसार आपण सुद्धा घरात राहून प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. प्रशासन मदतीसाठी पुढे येते, आपणही या भावनेनं आपण सहकार्य केलं पाहिजे आणि पावसाचा प्रमाण जर वाढत असेल तर आपण सुद्धा सुरक्षित स्थळी थांबावं. याच भावनेसह मी आपला पूर्णविराम घेतो. पाहत रहा माइंड लाईट मीडिया. पुराची परिस्थिती गंभीर आहे आणि आपल्या सोबत आहेत काही होमगार्ड बांधव आणि त्यांचा ह्या ठिकाणी बंदोबस्त सुरू आहे. आपण त्यांचं मत ह्या ठिकाणी जाणून घेऊया. तर मला सांगा इथून नेमकी परिस्थिती काय? फार पाणी येत आहे तिकडून. नदीचा प्रवाह दाट असल्या कारणाने इथे बंदोबस्त लागलेला पातळगंगेला आणि लेंडीला पुलावरून पाणी जात आहे सगळे. तर हे बंदोबस्त आपण कधीपासून? सकाळी 6 वाजेपासून बंदोबस्त चालू आहे आमचं. आता संध्याकाळचे 4 वाजलेले तरी पण सकाळपासून बंदोबस्तलाच बसून आम्ही 5-6 जण इथं. तर कालची पण सेम परिस्थिती होती का आजची सारखी? काल जरा पाणी कमी होता, आज जरा पाण्याचा प्रवाह जास्त आहे. आणखी पाणी पातळी वाढलेली आहे जास्त. आता थोडी विसर्गत आहे पाण्याची पातळी. सकाळी जास्त होती पाणी. तर खूप सारे लोक ह्या ठिकाणी पाणी पाण्यासाठी येतात. तर आपण नेमकं कसं मज्जाव करताय, कसं कंट्रोल करताय? सर्वांना सतर्क निर्देश देऊन सगळ्याला हाकलत आहात आम्ही इथून. अच्छा. पाण्याच्या प्रवाहाच्या पाण्यापासून दूर करत आहोत आम्ही. अच्छा. तर नेमकं किती याच्यानंतर पाण्याची आता सध्या जी पातळी आहे ही कमी झाली का वाढली? कमी झालेली आहे सध्याला. 3च्या नंतर कमी झाली आता जस्ट. अच्छा. 2-3च्या नंतर कमी झालेली आहे. पहिले सकाळपासून पाणी पातळी जास्त वाढली होती. 10-12च्या सुमारास जास्त होती पातळी पाण्याची. प्रशासनाकडून काही सूचना आल्या आहेत का आपल्याला? सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना पाण्यापासून दूर करण्याचा सांगितले सरांनी.